आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या नवीन सरकारचा शपथविधी समारंभ उद्या म्हणजेच रविवारी संध्याकाळी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं होणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संध्याकाळी 7:15 वाजता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील। भारताचे शेजारी देश आणि इतर मित्र देशांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। खासदार राहुल गांधी यांनी 18व्या लोकसभेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारावी असा ठराव काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनं आज केला आहे। नवी दिल्ली इथं काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष समर्थपणे काम करेल असा काँग्रेसला विश्वास असल्याचं ते म्हणाले। 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगशास्त्राविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे। या निमित्तानं आकाशवाणी आणि दूरदर्शन विविध कार्यक्रम आयोजित करणार असून त्यात योगाभ्यासातले तज्ज्ञ सहभागी होणार आहेत। याशिवाय योग संदेशाचा प्रसार करण्यात प्रसारमाध्यमांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी सुरू केलेला आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यम सन्मान पुरस्कार देखील वितरित केला जाणार आहे। माध्यम जगतातील प्रख्यात व्यक्तिमत्व पद्मविभूषण रामोजी राव यांचं तेलंगणातल्या हैदराबाद इथं आज सकाळी निधन झालं। ते 87 वर्षांचे होते। इनाडू समूह आणि रामोजी फिल्म सिटीचे ते संस्थापक होते। त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे। नागपूर महानगरपालिकेद्वारे पोलीस लाईन टाकळी इथल्या तलाव आणि बिनाकी मंगळवारी इथल्या तलावाच्या पुनरुज्जीवनाचं कार्य सुरू असून या कामाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी आज पाहणी केली। दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित कामांना गती देऊन पावसाळ्यात कुठलाही त्रास होणार नाही या दृष्टीनं कार्य करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले। विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 12 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमान राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। या दरम्यान सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता खात्यानं व्यक्त केली असून सतर्क राहण्याचा इशारा देखील जारी केला आहे। गेल्या 24 तासात विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान अमरावती इथं 42.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। नागपूर इथं 40.7 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली। दरम्यान नागपूरमध्ये आज संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।